या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इकडे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतल्या मंत्र्यांना कामगिरीबाबत स्पष्ट इशारा दिल्याची चर्चा आहे। पुढील 2.5 वर्षात कामगिरी सुधारण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्याचं कळतंय। राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामाच्या 2.5 वर्षांनंतर पुनरावलोकन होणार आहे। कामगिरीच्या आधारे पुढील राजकीय निर्णय घेतले जाऊ शकतात अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या काळातही शिंदेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत परफॉर्मन्सवर भर दिला होता। आता पुन्हा एकदा त्याच भूमिकेची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते। एकनाथ शिंदे साहेबांनी 3 महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे तुमचा कार्य अहवाल काय काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं याची माहिती मला द्या। त्यामुळे दर 1.25 वर्षामध्येच ते कार्य अहवाल सगळ्या मंत्र्यांचा घेत आहेत आणि शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून ते जे निर्णय घेता येईल ते निर्णय हे आमच्यासाठी अंतिम असतात। जर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा परफॉर्म चांगला आहे तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद होईल। ज्यांचा परफॉर्म नसेल चांगला त्यांना त्या सूचना करतील आणि चांगलीच जास्तीत जास्त त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील। आता बातमी येते नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। या कटातलं सध्याचं सर्वात मोठं नाव आहे ते आरसीसी क्लास संचालक शिवराज मोटेगावकर। मोटेगावकरनी त्याच्या साथीदारांना हाताशी धरत अतिशय सुनियोजितपणे पेपर फुटीचा कट आखल्याचं सीबीआय तपासात समोर आलं। मोटेगावकरने एनटीएत वर्णी लावलेल्या पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्री तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तोंडपाठ केले होते। त्यानंतर या प्रश्नाचं हस्तलिखित करून त्यांनी मोटेगावकरला पाठवल्याची माहिती आहे। मोटेगावकरनी ते पीडीएफच्या स्वरूपात स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 3 मे रोजी परीक्षा पार पडल्यावर मोटेगावकरनी मोबाईलमध्ये डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र सीबीआयने मोबाईलमधला डेटा रिकव्हर केलाय आणि मोटेगावकरला मग अटक झाली। तर मोटेगावकरची मोडस ऑपरेंडी कशी होती, कसा आखला गेला हा कट पाहूया। पेपर फुटीसाठी मोटेगावकरकडूनच सुनियोजित कटाची आखणी करण्यात आली। क्लासमध्ये काम करणाऱ्या कुलकर्णीला मोटेगावकरनेच एनटीए पॅनलवर पाठवलं। तर मनीषा मांढरेचीही मोटेगावकरकडूनच पॅनलवर वर्णी लावण्यात आली। कुलकर्णीचा केमिस्ट्रीचा, मांढरे बायोलॉजीचा पेपर फोडून मोटेगावकरला पोहोचवणार अशी सोय करण्यात आली। वर्षानुवर्ष अध्यापन करणाऱ्या कुलकर्णी मांढरेंनी प्रश्न पाठ केले। तर एनटीएसाठी प्रश्नपत्रिका तयार करतानाच प्रश्न पाठ केल्याचं उघड झालं। पाठ केलेले प्रश्न हाताने लिहून मोटेगावकरला पाठवले। मोटेगावकरने सर्व प्रश्न मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह केले। पैशांच्या बदल्यात फोडलेल्या पेपरची विक्री केली। 3 मे रोजी परीक्षा झाल्यावर पीडीएफ डिलीट करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। सीबीआयने मग मोटेगावकरचा मोबाईल डेटा जो आहे तो रिकव्हर केला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी उघडल्या। इकडे नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआयने शोध मोहीम तीव्र केली आहे। रविवारी लातूरमध्ये दाखल झालेलं सीबीआय पथक अजूनही शहरात ठाण मांडून आहे। विविध स्तरांवर चौकशीचं सत्र सुरू। काल एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास चौकशी झाली आणि सकाळपासूनच सीबीआयने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलं। मग आज विद्यार्थ्यांसह अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं। संबंधित विद्यार्थ्यांना त्याचबरोबर इतरांनाही सोबत घेऊन इतर विद्यार्थ्यांचा संपर्क, हालचाली आणि संभाव्य नेटवर्क हे तपासलं जात असल्याचं समजतंय। या चौकशीतून धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर नीट पेपर फुटीच्या चौकशीचं लोण आता विदर्भापर्यंत जाऊन पोहोचलंय। सीबीआयने काल नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीत छापेमारी केली। या छापेमारीत लॅपटॉप, एक संगणक आणि मुद्रित साहित्य ताब्यात घेण्यात आले। त्यासोबतच संबंधित विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले। छापेमारीत सापडलेल्या हस्तलिखित नोट्स देखील सीबीआयने ताब्यात घेतल्या आहेत अशी माहिती आहे। तर नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीच्या बीड शहरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाची नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली। या पाहणी दरम्यान प्रशासनाला बांधकामात त्रुटी आढळून आल्या। त्यामुळे संबंधितांना रीतसर नोटीस बजावून कारवाई होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। नीटच्या पेपर फुटी प्रकरणात कुलकर्णीचं नाव येताच बीडमधील हे बांधकाम चर्चेत आलं। या बांधकामासह पाटोदा तालुक्यात कुलकर्णीची शेत जमीन देखील असल्याची माहिती आहे। सगळ्यांच्या नावानं आम्ही बांधकाम परवानगी तपासली आहे, परंतु बांधकाम परवानगी आढळून आली नाही। आणि त्याचबरोबर स्थळ पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आलंय की बांधकाम करत असताना
जी फ्रंट मार्जिन सोडणं आवश्यक आहे ती काही सोडल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे सदरच्या मालकांना आम्ही MRTP ॲक्टनुसार एक्सेस बांधकाम, साईड मार्जिनमध्ये बांधकाम, विनापरवानगी बांधकाम केलं याबद्दलच्या नोटिसा आज इश्यू करणार आहोत. त्यावरून त्यांच्याकडची उत्तरं घेऊन आम्ही MRTPच्या योग्य त्या सेक्शननुसार पुढील कारवाई करणार आहोत. बातमी येते भोंदूबाबा खरात संदर्भातली. भोंदू खरातच्या भोवती आता ईडीचा फास अधिक घट्ट होतोय. खरातला मुंबईतल्या PMLA कोर्टात हजर केलं असता त्याला 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.